सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईची मी या गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. पुढे वेळ दुपारची ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते. झोळीत थोडेसे पीठ होते, पण 4 मावळ्यांना पुरेसे नव्हते. म्हणून ते एका घराला आले आणि म्हणाले, ओम भिक्षां देही, ओम भिक्षां देही. आतून एक कणमट माणूस आला. त्यांनी दार बंद केले. ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा त्या कणमट माणसाने दार उघडले आणि म्हणाला, ए पोरा, इकडे इकडे संन्यासाचा पोर गायला तू, हे घे पीठ. असे म्हणून झोळीमध्ये मातीच टाकली. ज्ञानेश्वर मान खाली घालून पुढे निघाले. पुन्हा त्या कणमट माणसाने झोळी सोडली आणि म्हणला, आई थांब, या भाकरी पण निघा. कसं का रे, असे डोळे फाडून बघतो. चलने भिक्षा माग कर. भाकरी संपून टाकलेल्या क्षणाच्या गोगोबो ज्ञानेश्वर खूप नाराज झाले. ते पुढे निघाले. आता संध्याकाळ झाली होती. इकडे मुक्ताईने विठ्ठलाच्या सांगवात लावली. ही मूर्ती म्हणजे तेवढीच तिच्या आईबाबांची आठवण ती आजरून रामरक्षा म्हणू लागली. तेवढ्यात तिला समजली की आपला दादा आला. मी पटकन तिची रामरक्षा रचली आणि आपल्या भावंडांसाठी पानं वाढली. निवृत्ती आणि सोपान दोघे येऊन बसले. तेव्हा तिने विचारले, अरे हे काय दोघेच कसे? दादा कुठे आहे? त्याला भूक नाही म्हणतो तो. सोपानाने उत्तर दिलं, भूक नसायला काय झालं, थांब मीच बोलत असे म्हणून मुक्तातून खोपटात गेली. हे खोपट म्हणजे त्याने दादाची एका गवत रचले तो लोहारीन तेव्हा जाऊन बसायचा. अगं बाई, दही झोईची या झोईच्या माती ऐशाच्या गोगऱ्या कोणाला 100 केला असं हे. म्हणूनच त्याने दादा उठून बसला. ए ज्ञान, टाटी उघडणारे दादा, ऐकलंयस का? चिंता हाकलो ना मागे साया, टाटी उघडा. ज्ञानेश्वरा योगी पावन मनाचा, साया प्रादिजलांचा. ईश्वराये झाले वंडी, सांची सुखे व्हावे पाडी. शब्दशास्त्र झाले क्लेश, कंती माना उपदेश. विश्वबोध ब्रह्मा दोरा, टाटी उघडा. ज्ञानेश्वरा ज्ञाने दादा, कुणी जर आपल्याशी वाईट वागले तर त्यांना क्षमा करावी हे तू सांगतोस ना? आणि स्वतःच रामा बसले. अरे जिथे शेत उगवतो तिथे 2 असायचे. जिथे फुले फुलता तिकडे काटे खूप व्हायचे. जिथे केवढा फुलतो तिकडे नारळी गायचे. असं काय दादा, 6 जगाने आजीसारखं 10 झालं तरी आपण सांगताना पाण्यासारखं शिकवलं असायला हवं. त्यातच मी शिकवली पण कोणी बत्ती शिकवतं काय? अरे हे उमट लोकांना साजगा करूस ऐको. तुम्हा संडगंडाईवर तर खूप मोठी जबाबदार आहे. तुम्ही विश्वाला सांगायला हवं. हे मी सांगायला पाहिजे ज्ञाने दादा. तुला एकदम दमल्याने मी ना पाय दुखले म्हणजे तुला त्या बहिणीची दया नाही करे. विसरले राग क्षमा कर ह्या लोकांना. तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या हे दिनदुबळ्या लोकांसाठी दारुगड, अंधरात सारखा समाजासाठी दारू, ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी दारू, जे सावरत दाखवण्यासाठी दारुगड. टाटी उघडा ज्ञानेश्वरा, टाटी उघडा. तुम्ही करुणी विश्वतारा, टाटी उघडा ज्ञानेश्वर. विश्वकर्णाचे घरी देखले साध ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले. मुक्ताईने जयशाचे पसरलेल्या ज्ञानेश्वराचा काळोख दूर केला. त्यांनी धावतून दार उघडले. त्या दारात उभ्या छोट्या मुक्ताईला उचलून घेतले आणि म्हणले, मुक्ता, तू आज माझी उद्धार करते झाल्यास. संतांची 28 गुणांची आठवण करून दिलंस. आता मला विश्वकर्णाचे बागायचं. खरोखर मुक्ताईने प्रत्यक्षाने अध्यात्म कसे जगावे हे ज्ञानेश्वरांना दाखवून दिले. आपण ना मुक्ताईकडे सर्वांसाठी मागणे मागत. सर्वे सुखी नाचतान तू, सर्व
माकशी दुःख मागण्या. धन्यवाद.